आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। सय्यदनगर परिसरामध्ये राहणाऱ्या अन्सारी कुटुंबामध्ये 4 दिवसांपूर्वीच एक विवाह झाला होता। त्यामुळे त्या नवदाम्पत्यासह घरातील आणि नातेवाईक लोणावळा येथे फिरण्यासाठी गेले। 17 सीटर बस करून येथून गेलेल्या कुटुंबातील 3 मुली, मुलगा, महिला असे 5 जण वाहून गेलेत। नवदाम्पत्य यामध्ये वाहून गेले होते। ते वाचले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। वाहून गेलेल्यांपैकी 4 मृतदेह बाहेर काढले। रात्र झाल्याने शोधकार्य थांबवले असून सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू होणार आहे। तळेगाव येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले। नूर शाहिस्ता अन्सारी वय 35, अमीना आदिल अन्सारी वय 13, मारिया अन्सारी वय 7, हुमेदा अन्सारी वय 6, अदनान अन्सारी वय 4 वर्ष सर्वजण राहणार सय्यदनगर हडपसर पुणे अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत। येथील पाणी कमी असल्याने ते खडकावर बसले होते। पावसात डोंगर माथ्यावरून मोठा पाऊस पडल्याने हे 5 जण वाहून गेले। ही घटना दुपारी 12:30च्या दरम्यान घडली। ही घटना हडपसरमध्ये समजताच येथील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली। सय्यदनगर येथील मौलाना असणारे सलमान अन्सारी यांच्या 2 मुली, त्यांची मेहुणी आणि मेहुणीची 1 मुलगी आणि मेहुण्याचा 1 मुलगा असे 5 जण या पुरात वाहून गेले। सलमान अन्सारी यांच्या 2 मुली या हंडेवाडी येथील शाळेमध्ये शिकत होत्या। ही 4ही मुले लहान असून त्यांची मेहुणी नूर अन्सारी ही घरकाम करत होती, तर मेहुणे यांची बेकरी असून त्यांचाही मुलगा यामध्ये वाहून गेला। या घटनेने सय्यदनगर भागात शोककळा पसरली आहे।
आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ, पुणे।